सोप्या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. हं, आणि त्यालाच समोर बोलताना मी सांगतो, त्यांनाच जोडून बोलतोय, की हिंदूंचे संघटन जेव्हा म्हणतात, हं. तेव्हा त्याच्यामध्ये कोर्टाने सुद्धा याआधी स्पष्ट केलेलं आहे, की हिंदू हा धर्म म्हणून तुम्ही बघू नका देशातले. तो एक सतत प्रवाहित एक धारा आहे हं. आणि जगण्याची जी कल्पना असते त्याला आपण हिंदू म्हणून ओळखले जातो. धर्माची व्याख्या आपण पर्टिक्युलर अशा शब्दांमध्ये हिंदू म्हणून म्हणू शकत नाही. हिंदू म्हणजे एक सामाजिक, सांस्कृतिक आणि सतत वाहत असणारी अशी एक संस्कृती आहे. हं. त्यामुळे हिंदू म्हणजे फक्त विशिष्ट समाजाचे किंवा पंथाचे असं न पकडता हिंदू म्हणजे जो भारत मातेला माता म्हणतो आणि इथल्या जमिनीला आपली माता मानतो, अशा व्यक्तीला थोडा ग्लोबल आणि व्यापक दृष्टिकोनातनं हिंदू हा शब्द वापरला गेलेला आहे. हं, हं. आणि जो हिंदू असतो तो साहजिकच सर्वसमावेशक असतो. ज्या जगाला आपले कुटुंब म्हणून उद्बोधन करत असतो. त्याच्यामुळे हिंदू म्हणजे फक्त काही विशिष्ट लोकांचं संघटन नाही, याच्यातला मताचा मी आहे. आणि याच दृष्टीने संघाची स्थापना करताना हिंदू हा शब्द यासाठी वापरला गेलेला होता. हं. आता जेव्हा भारत महासत्ता आधी पण होता, महासत्ता नव्हता असं नाही. देशाने आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला खूप काही दिलेलं आहे. आता तर आपल्या डोळ्यासमोर योग योग जो आहे, योगासन हा जगात आज साजरा केला जातो. तर हा योग सुद्धा आपल्या देशाने याआधी सुद्धा दिलेला आहे. फक्त त्याची प्रचिती आपल्याला आत्ता होत आहे. आणि देशाने सुद्धा देशाच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीने सुद्धा जगाला खूप काही दिलेलं आहे. सर्व जग आपलं कुटुंब आहे, हे सुद्धा भावना आपल्या भारतीय संस्कृतीमधूनच दिली जाते.